सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे होऊन कारण भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता विठोबा सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे होऊन कारण विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे एक दान शूरदाता प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि सर्व जगाला भक्तिरसाचं पान करा जगन्यंत असणारा परमात्मा स्वतः त्या भक्तिरसाचं दान देणारा आहे असं त्यांनी प्रकर्षानं वर्णन करून सांगतायत अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबार आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण संतांना नमन करूया। श्री संतांचे
श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख सेवितो हा रस वाटितो आणि का जारे होऊ नका रण भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे एक दान शूरदाता प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही 5व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराय त्यांनी मनुष्ययोनीला प्राप्त झालेल्या जीवनबरोबर संवाद साधत आहे. काय संवाद साधत आहेत? तुकोबराय सांगतात, मला भगवंताचं विलक्षण असणारं प्रेम प्राप्त झालेलं आहे, भगवंताची भक्ती प्राप्त झालेली आहे, भक्तिरसामध्ये मी चिंब झालेलो आहे, भक्तीचा आनंद मी अशा पद्धतीने घेतो, मी स्वतः भक्तिरसाचं पान करतोय, सेवितो हा रस आणि फक्त मी स्वतःच सेवन करतो असं नाही तर तो इतरांना पण वाटतोय, वाटितो आणि का इतरांना पण मी वाटण्याचं काम करतो. मग आपण काय करावं? पण तुम्ही सुद्धा तो भक्तिरस त्यांनी सेवन करा, भक्तिरसाचं पान करा. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे तुम्ही सर्वजण घ्या, होऊ नका रानभरी सैर बहिर फिरू नका. अनाठाई त्यांनी अशा पद्धतीनं वेळ खर्च करू नका, तुमचं आयुष्य खर्च करू नका. तुम्ही काय करा? भगवंताच्या भक्तीचा तो विलक्षण असणारा रस प्राप्त करून घ्या. घ्यारे होऊ नका रानभरी. म्हणाल तुम्ही वाटता आहात का रस? म्हणे हो, मीच त्यांनी वाटतोय पण माझ्याकडचा वाटत नाही, देणारा तो आहे. म्हणून त्यांनी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता, तोच दान शूरदाता आहे, तोच मुरलीधर, तोच कन्हैया. आणि विटेवरती उभा राहिलेला आहे त्याला विठ्ठल सर्वजण म्हणतात. तोच परमात्मा त्यांनी दानशूर आहे, दाता आहे, तो देणार आहे. म्हणून त्यांनी तो अशा पद्धतीने देत राहतो. आणि आपण काय केलं पाहिजे? त्याच्या चरणावर त्यांनी महाराज आपलं चित्त स्थिर करून ठेवलं पाहिजे. तो मनातले सगळे संकल्प पूर्ण करणार आहे. मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. याच्या चरणाजवळ जर आपली बुद्धी स्थिर झाली तर आपल्या मनातले सगळे संकल्प हा पूर्ण करत असतो. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. जरी राहे बुद्धी याचे पायी. म्हणून तर त्यांनी हे विशेष असणारं तत्व आहे, हा विशेष असणारा भाव आहे. भगवत प्राप्तीचा हा विलक्षण भाव, भगवत प्रेमरस प्राप्तीचा हा विलक्षण भाव तुकोबराय वर्णन करून सांगतात. नवे नवे हे मी उगीच सांगतो असं नाही, भगवंतानंच मला हे सर्वांच्या समोर सांगण्याकरिता पाठवलेलं आहे असं तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, हा निरोप सांगण्याकरिता मी आलेलो आहे. म्हणून त्यांनी मार्ग हा सोपा सुखरूप, हाच भगवत प्रेम प्राप्तीचा सुखरूप असणारा मार्ग आहे. तो तुम्ही सर्वांनी स्वीकारा आणि या माध्यमातून भगवंताचं प्रेम भक्तिरस प्राप्त करून घ्या असं महाराज वर्णन करून सांगतायत. या अभंगामध्ये त्यांनी भक्तिरस आम्ही त्यांनी सेवन करतो आहे, जगाला देण्याकरिता निघालेलो आहे. ते देण्याचं काम जगनियंता परमात्मा करतो आहे. तुम्ही सर्वांनी सैरभैर न होता तो प्राप्त करून घ्यावा आणि तो अतिशय सुलभ आहे हे सांगण्याकरिता मी आलेलो आहे असा सरळ सरळ असणारा भाव आपण पाहण्याचा प्रयत्न केला. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे एक दान शूरदाता. प्रस्तुत प्रतिवर्षी आपण सर्वजण अतिशय आनंदाने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करत असतो.
बरेच वर्ष झाले असतील आता, त्यावेळेला श्रीमद भागवत कथाही आपण याच स्थानावरती त्यांनी श्रवण केलेली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच सेवा करण्याचा हा योग आहे. थोडासा बेस कमी करा म्हणून पहिल्यांदाच ही सेवा आपण या ठिकाणी करतो आहोत. का बरं अभंग चिंतनाकरिता निवडला त्याचं कारण सांगतो. इथे त्यांनी पांडुरंगाचं सुंदर असणारं मंदिर तयार होत आहे. बरं छोटं नाही, अप्रतिम असणारं मंदिर आहे, अतिशय गोड आहे महाराज. आणि मंदिर बांधायचं आणि त्याला काय काय खर्च लागतो हे आम्हाला विचारा, ते आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. पण काय कष्ट लागत नाहीत, अनेक प्रकारचे कष्ट सहन करावे लागतात. कोणाकोणाच्या समोर जावं लागतं, विनंती करावी लागते, सर्वांच्या समोर त्या सूचना सांगत फिरावं लागतं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा काहीतरी चांगलं कार्य अशा पद्धतीने संपन्न होत असतं. जो 30-40 लाख रुपये या मंदिराला खर्च अशा पद्धतीचा होतो आहे. अतिशय सुंदर असणारं मंदिर आहे. मग कुणी मला आता म्हटलं की महाराज हे मंदिर लवकरात लवकर त्यांनी उभं राहावं, लवकर प्राणप्रतिष्ठा व्हावी, असं काहीतरी लवकरात लवकर घडलं पाहिजे. माझ्या मनात असा विचार आला की हे त्यांनी करायचं काम आपलं काम नाही, हे काम त्या परमात्म्याचं काम आहे, ते त्या विठोबाचं काम आहे महाराज. म्हणून आपण काय करायचं आहे, आपण फक्त आपलं मन त्याच्या चरणाजवळ ठेवायचं आहे. मग मनातले सगळे संकल्प पूर्ण करण्याचं काम त्याचं आहे महाराज. मग तोच देणार आहे विटेवरी ज्याची पावले समान, तोच एक दान शूरदाता. म्हणून त्यांनी तोच देणार आहे, फक्त कोणत्या माध्यमातून देईल हे सांगता यायचं नाही. कोणीतरी व्यक्तीला माध्यम करेल, कोणतं तरी माध्यम आपल्या समोर आणेल आणि त्या माध्यमातून तो आपलं कार्य अशा पद्धतीने करून घेतो. ते त्याचंच कार्य आहे, तोच पूर्ण अशा पद्धतीने करून घेणार आहे. म्हणून आपण फक्त त्याच्या भक्तीचा आनंद घेत राहावा. आपण त्याची भक्ती स्वतः करावी, ती त्यांनी अशा पद्धतीने सर्वांकडून करून घ्यावी. भक्तीमध्ये चिंब व्हावं, त्याचं कार्य तो त्यांनी करणारच आहे. हा त्यातला भाव आहे. याच्याकरिताच अभंग चिंतनाकरिता निवडला. विठोबा सेवितो हा रस वाटतो आणि का घ्या रे होऊन कारण भरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तुझी एक दान शूरदाता. जगद्गुरु तुकोबा आहे एका विशिष्ट असणाऱ्या अवस्थेमध्ये, विशिष्ट असणाऱ्या स्थितीमध्ये आहे, जी त्यांनी सर्वांनाच सहजासहजी प्राप्त न होणारी स्थिती आहे. ती सहज प्राप्त होत नसते, त्याच्याकरिता कृपा असावी लागते. त्या कृपेशिवाय काही गोष्टी त्यांनी घडत नसतात महाराज. ती कृपा जर कशाची असेल, कोणाची असेल, तर ती भगवंताची कृपा आहे. काही गोष्टी प्राप्त करून घेण्याकरिता भगवंताची कृपाच असावी लागेल. काही गोष्टी अशा आहेत महाराज की ज्या त्यांनी आपल्या कर्मानं आपल्याला प्राप्त होतात. कर्माला प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत. जसा संसार आहे, हा संसार प्रारब्धानं प्राप्त होत असतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्त्वाचा मुद्दा सांगताय. संसार जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो तुमच्या कपाळात असला पाहिजे. असं लोकांच्या समोर सांगायला लागलं की लोक म्हणतात तुमच्या बुवा लोकांनी सगळ्या जगाला बुरसट करून टाकलं, त्यांनी निष्क्रिय करून टाकलं. प्रारब्धवाद सांगितला, निष्क्रिय करून टाकलं. मग तो हातपाय खोड फार शहाजूक आहेस तर फार शहाजूकपणा करून जर त्यांनी उठाठेव केली, बरोबरी जर करण्याचा प्रयत्न केला तर काही हाताला सापडत नाही मला. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. म्हणून प्रारब्धाच्या पुढे त्यांनी कोणाचं काही चालत नाही, आपल्या कर्मापुढे त्यांनी काही कोणाचं चालत नाही. जसं कर्म आहे तेच कर्म आपल्याला भोगायला येणार आहे. म्हणून त्यांनी प्राप्त करून घ्यायचं आहे. जर संसार प्राप्त करून घेण्याकरिता निघाले असाल, संसाराकरिता जर अट्टहास करत असाल, तर पक्क लक्षात ठेवा तुमच्या प्रयत्नानं संसार प्राप्त होत नसतो. फक्त निमित्त तुम्ही आहात. काहीतरी तुमच्या हाताने निमित्त घडेल आणि त्या निमित्तानं त्यांनी म्हणा तो प्रपंच तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या प्रारब्धात त्यांनी असावं लागेल. भाग्याचे भडसे उद्यमाचे मिसे, समृद्धी जाण अपैसे घरी घे. म्हणून त्यांनी मला जर भाग्यात असेल, भाग्याचे भडसे, भाग्य उदयाला यावं लागेल. भडसे म्हणजे काय, भाग्योदय व्हावं लागेल. भाग्याचे भडसे. मग काय करावं लागेल, उद्यमाचे मिसे. मिस म्हणजे निमित्त आणि उद्यम म्हणजे तुम्ही थोडा केलेला खटाटोप. थोडासा खटाटोप तुमच्या हाताने घडला आणि ते निमित्त झालं की मग समृद्धी जाण अपैसे घरी घे. अपैसे म्हणजे आपोआप आणि समृद्धी म्हणजे संपत्ती. आपोआप संपत्ती तुमच्या घरात चालत येते.
म्हणून ती त्यांनी महाराज आधी प्रारब्धात असावी लागेल, त्याच्याशिवाय मिळणार नाही महाराज. ही प्रमाण आपण अनेक वेळेला ऐकत असता. प्रारब्धेची धन, प्रारब्धेची वाढेमान, प्रारब्धेची भरेपोट, तुका करीना बोभाट किंवा अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. हे कोणाकडे मागून मिळत नाही आणि हे प्रयत्न केल्याने मिळत नाही. हे जर त्यांनी मिळालंच कशानं तर ते तुमच्या प्रारब्धाने मिळते. गत जन्मातले जसे तुमचे कर्म आहेत त्या कर्मानुसार त्यांनी अशा पद्धतीने तुम्हाला गती प्राप्त होत असते. म्हणून ते कर्मच आपल्याला भोगायला येत असतात, लक्षात ठेवा. गडी माडगुळांनी गीत रामायण त्यांनी केलं की नाही, त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रभू रामचंद्रांचा आणि दादा भरताचा संवाद त्यांनी सांगितला महाराज. ते म्हणले कर्म जात दुःखे भरता दोषला कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणून त्यांनी कैकई माता त्यांनी अपराधी नाही, माझे वडील अपराधी नाहीत, मग आपलं कर्मच आहे ते आपल्याला अशा पद्धतीने भोगायला तर महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी कर्म आपण करतो आहोत आणि त्या कर्मानुसार आपल्याला फळं भोगावी लागत असतात. ते लक्षात ठेवत जा, म्हणजे काही उद्वेग होणार नाही, म्हणजे दुःख होणार नाही. बरेच असे समाजात सापडतात की जे लोक देवाला दोष देतात. थोडं काही प्रतिकूल झालं, मनाविरुद्ध काय झालं की मग म्हणतात देवानं आमचं असं केलं, असं म्हणणारी माणसं आहेत मला. आणि थोडं चांगलं झालं की म्हणतात बाबा आपले कर्म चांगले होते बरं का, त्याच्यामुळे चांगलं झालं. वाईट झालं की देवानं वाईट केलं म्हणतात. अशी म्हणणारी माणसं समाजात पाहायला मिळतात. देवाला दोष देऊ नका, आपल्या कर्मांना दोष द्या. म्हणून कर्मानंच त्यांनी सर्व गोष्टी होत असतात. काही गोष्टी प्रारब्धानं मिळतात. म्हणून त्यांनी काय मिळत असेल प्रारब्धानं? विषयातलं सुख. त्याला त्यांनी महाराज प्रारब्धाची जोड असावी लागेल, तेव्हा त्यांनी महाराज विषयातलं सुख प्राप्त होईल. विषय रस. यानंतर त्यांनी महाराज त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा एक रस आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मरस. हा ब्रह्मरस त्यांनी महाराज अशा पद्धतीने तुमच्या प्रारब्धानं मिळणार नाही. तुम्ही जर म्हणत असाल आपल्या प्रारब्धात असेल आणि आपल्याला ब्रह्मज्ञान होईल, जर आपल्या नशिबात असलं तर नक्की होईल, असलं होत नसते महाराज. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता, ब्रह्मरसाचं पान करण्याकरिता तुम्हाला प्रयत्नच करावे लागतील. प्रयत्न वाचून ते करता यायचं नाही महाराज. महापुरुषांकडे बघा जरा, त्यांनी अशा पद्धतीनं विद्याध्ययन करण्याकरिता त्यांनी अट्टहास केला. विद्याभ्यसनम व्यसनम, व्यसन लावून घेतलं विद्याभ्यास करण्याचं. हे मृदंग वाजवतायत, हे गायन करतायत. तुम्हाला काय वाटलं? यांना वाटलं मृदंग वाजवून गेले लगेच बसले वाजवायला लागले, असं होत असेल का? यांना त्याचं अध्ययन करावं लागलं असेल, त्याची रियाज करावी लागते. पुन्हा अभ्यास तू का म्हणे, साध्य करिता सायासे कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासच महत्वाचा आहे म्हणून जर ब्रह्मरसाचं पान करायचं असेल, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला अभ्यास करणं गरजेचं. म्हणून विद्याभ्यसनम व्यसनम, विद्या अभ्यास केला पाहिजे, त्याचं व्यसन लावून घेतलं पाहिजे महाराज. त्याच्याकरिता विद्यार्थी झालं पाहिजे. विद्यार्थी म्हणजे अशी लहान लहान मुलं त्यांनी दिसत आहेत, यांना तुम्ही विद्यार्थी म्हणता. याच वयात विद्या अध्ययन करता येतं असं नाही. मनुष्य जन्मभर विद्यार्थीच असतो. त्याला जन्मभर शिकत राहावं लागेल, तेव्हा खऱ्या अर्थानं ती स्थिती प्राप्त होऊ शकते. म्हणून त्यांनी महाराज विद्यार्थी व्हावं आणि विद्या अध्ययन करण्याकरिता प्रयत्न करत राहावा, अट्टहास करावा. विद्यार्थ्याची लक्षणं सांगितली म्हणतात काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. लक्षण सांगितली विद्यार्थ्याची. काकचेष्टा, काक म्हणजे कावळा. कावळा जसा चतुर असतो की नाही, सगळ्या पक्ष्यांमध्ये कावळ्याचं नाव निघतं महाराज, फार चतुर असतो तो.
तो त्यांनी कोणाच्याच हाताला सापडायचा नाही. लोक पोपट पाळतील, कबूतर पाळतील, बाकीचे सगळे पक्षी पाळतील, कावळा पाहायला कोणी पाहिला करणार, तो कोणाच्या हाताला सापडायचाच नाही असा चतुर असणारा कावळा आहे. म्हणून त्यांनी कावळा जसा चतुर आहे तसा विद्यार्थी सुद्धा चतुर असला पाहिजे. विद्याभ्यासनम, त्याला अभ्यास त्यांनी केला पाहिजे. त्याने विद्याध्ययन त्यांनी मनात केलं पाहिजे. कणाकणानं विद्या प्राप्त केली पाहिजे. लक्षात ठेवा, सुभाषितकार म्हणतो क्षणशा कणश्चैव विद्या अर्थांचे चिंतयेत क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तो सुभाषितकार म्हणतोय क्षणशा कणश्चैव विद्याम अर्थांचे चिंतयेत. क्षणाक्षणानं विद्या प्राप्त करून घ्यावी आणि कणाकणानं धन प्राप्त करून घ्यावं. जर क्षणांचा त्याग कराल तर कुतो विद्या, कशी काय विद्या प्राप्त होईल, आणि कणांचा त्याग कराल तर कुतो धनम, मग धन कसं काय प्राप्त होईल. क्षणशा कणश्चैव विद्याम अर्थांचे चिंतयेत क्षणशा म्हणजे त्यांनी क्षणाक्षणानं विद्या प्राप्त होईल. क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. म्हणून त्यांनी क्षणाक्षणाला विद्या प्राप्त करून घेतली पाहिजे. तो चतुर असला पाहिजे कावळ्यासारखा. काकचेष्टा बकत ध्यान, बक म्हणजे बगळा, आणि ध्यान बगळा जसा ध्यान करतो. बगळा काय ध्यान थोडाच करतो म्हणत, बगळा माशाचं ध्यान करतो. एक पाय उभा असतो, एक पाय वरती घेतलेला असतो. मग भोळा भाबडा असणारा मासा त्याला वाटतं काहीतरी झाड उभं आहे म्हणून त्याच्या पायाजवळ घुटमळतो. त्याच्या पायाला थोडा माशाचा स्पर्श झाला की हा ध्यानस्थ असणारा बगळा चित्त लावूनच असतो, एका क्षणात गट्टम करून टाकतो महाराज माशा. तसा विद्यार्थी सुद्धा असाच असावा. काही क्षणात त्याला त्यांनी विद्याध्ययन अशा पद्धतीने करता आलं पाहिजे. काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा. श्वान म्हणजे कुत्रा आणि निद्रा म्हणजे झोप. कुत्र्याची झोप कशी असते महाराज, फार त्यांनी खट वाजलं की कुत्रा जागा होतो. असे विद्यार्थी असावेत महाराज, जे त्यांनी खट वाजलं की जागे झाले पाहिजे. आता विद्यार्थ्यांना सगळा गजर होऊन जातो 4-5 वेळेला तरी जाग येत नाही, दोपाट्या घातल्या तरी उठत नाहीत महाराज. असे त्यांनी विद्यार्थी पाहायला मिळतात. जे सूर्यवंशी आहेत महाराज, सूर्य उगवल्यानंतर त्यांनी उगवतात, असे विद्यार्थी त्यांनी महाराज पाहायला मिळतात. ते कसे काय विद्याध्ययन करतील, म्हणून त्यांनी श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी, कमी खाल्लं पाहिजे. अल्पाहारी गृहत्यागी, घर सोडून विद्याध्ययन करण्याकरिता कुठेतरी राहिलं पाहिजे. हे सगळेच मागे उभे असणारे पोरं हे सगळे निरुण मधले आहेत काय, नाही ना. यांची गावं वेगळी आहेत ना. हे आळंदीहून आलेत पर्यंत ठीक आहे, पण आळंदीला दुसऱ्या गावावरून आलेत ना, म्हणजेच त्यांचं घर सोडून आलेले आहेत. ग्रहत्यागी, ग्रहत्याग केला पाहिजे. म्हणून त्यांनी घर सोडून त्यांनी भगवंताचं चिंतन करण्याकरिता गेलं पाहिजे. महत्वाचे, त्याच्याशिवाय विद्याध्ययन होणार नाही ना. म्हणजे का सांगायचं मला हे, कशाकरिता मी सांगतोय, याचं कारण एवढंच आहे. तुम्हाला जर ब्रह्मरसाचं पान करायचं असेल, ब्रह्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सायासच करावे लागते. सायासाशिवाय प्राप्त व्हायचं नाही. कोणाच्या तरी समोर जाऊन बसावं लागेल.